आयोजित केलेला आजचा हा शिवजन्मोत्सव सोहळा, या सोहळ्याला ज्यांनी आताच भेट दिली ते संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील, मंचावर उपस्थित असलेले सन्मान्य हरिभक्त परायणकार, ज्यांच्या सातत्याच्या आग्रहाने मला आपल्यापर्यंत येता आलं, ते सन्माननीय लिंबाजीराव जाधव, या शिवजन्मोत्सव सोहळ्याचं आयोजन करणारे सर्व मावळे आणि उपस्थित आपण सर्व, जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त पुतळे आणि सगळ्यात जास्त स्मारक जर कुणाची असतील तर ती आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची. एखादा माणूस गेल्यानंतर त्यांच्या कर्तृत्वाची स्मारक उभा राहणं स्वाभाविक आहे, पण एखाद्या माणसाच्या जिवंतपणीच त्यांच्या कर्तृत्वाची स्मारक उभा राहत असतील तर ती त्या महापुरुषाच्या मोठेपणाची सगळ्यात मोठी साक्ष आहे. दक्षिण दिग्विजयाच्या निमित्तानं महाराज आंध्र प्रदेशला गेले. आंध्राच्या त्या मुक्कामात महाराजांनी श्री शैल मल्लिकार्जुनचं दर्शन घेतलं. महाराज मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आले. महाराजांनी मंदिराचा परिसर निहाळला आणि महाराजांच्या लक्षात आलं मंदिर देखणं आहे, मंदिर सुबक आहे, पण मंदिराला घाट नाहीये. आणि महाराजांनी आंध्र प्रदेशच्या त्या मुक्कामात श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचे सगळे घाट बांधून काढले. आतापर्यंत अनेक राजे महाराजे आले गेले असतील, अनेकांनी ते मंदिर पाहिलं असेल, त्या मंदिराला घाट नाही ते अनेकांच्या लक्षात आलं असेल, पण ते घाट बांधावे असं वाटलं कुणालाही नाही. ते वाटलं फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना. एके दिवशी महाराजांनी मंदिरात दर्शन घेतलं आणि महाराज शिखराचं दर्शन घेण्यासाठी बाहेर आले. महाराजांनी मंदिराच्या शिखराकडे पाहिलं आणि महाराजांच्या लक्षात आलं मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्यावर एक गोपूर आहे, पण उत्तरेच्या बाजूचं गोपूर बांधायचं राहिलंय. आणि महाराजांना तत्काळ वाटलं की अपूर्ण राहिलेलं गोपूर बांधायला हवं, बांधायलाच हवं. महाराजांनी आंध्र प्रदेशचे मजूर बोलावले, त्यांना सांगितलं की अपूर्ण राहिलेलं गोपूर बांधून पूर्ण करा. किती खर्च येईल? मजुरांनी रक्कम सांगितली. महाराजांनी तत्काळ पैसे दिले, गोपूर बांधून पूर्ण करा. आणि महाराज पुढच्या मोहिमेला निघाले. महाराजांनी दिलेल्या रकमेच्या बळावर आंध्र प्रदेश मधल्या त्या मजुरांनी श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचं ते 4थं शिखर बांधून पूर्ण केलं. शिखर बांधून झालं. सगळे मजूर एकत्र बसले, त्यांची चर्चा चालू झाली. ऐसा राजा होणे नाही. कित्येक आले गेले, कित्येकांनी मंदिर पाहिले, कित्येकांच्या ध्यानी आले 4थे गोपूर बांधावयाचे राहिले, पण बांधावे ऐसे वाटले कोणालाही नाही. ते वाटले फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना. ऐसा राजा होणे नाही. या राजांचं अस्तित्व इथं राहिलं हवं. या राजांकडून आपल्याला प्रेरणा मिळायला हवी. काय करता येईल? अनेक मजूर म्हणाला आपण असं केलं तर हे जे 4थं गोपूर आपण बांधलंय त्या 4थ्या गोपुरात आपण महाराजांचीच मूर्ती बसवली तर उत्तम उत्तम. आश्चर्य वाटेल. आंध्र प्रदेशच्या मजुरांनी वर्गणी काढली आणि श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराच्या त्या 4थ्या गोपुरात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवली. महाराजांच्या जिवंतपणी महाराजांचं उभारलं गेलेलं हे स्मारक आहे आंध्र प्रदेशला. महाराजांनी तिथंच एक ध्यान मंदिर सुद्धा उभा केलेलं. काळाच्या ओघात त्याची पडझड झाली. आज त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्फूर्ती मंदिर उभं आहे आंध्र प्रदेशात. महाराज दक्षिण दिग्विजय करून परत निघाले. येता येता कर्नाटकात आले. कर्नाटकात बेलवाडी नावाचं एक ठाणं आहे. राणी मल्लम्मा तथा सावित्रीबाई देसाई नावाच्या ठाणेदारीने तिथं राज्य करत होत्या. नवरा आदिलशाही सरदार मरण पावला. नवऱ्याच्या पश्चातच्या ठाण्याचा कारभार सावित्रीबाई देसाई बघत होत्या. आमचा दादाजी नावाचा सरदार, त्याला असं वाटलं की सगळं जिंकत निघालोच आहे तर बेलवाडीचा ठाणेही जिंकावं. कुणी? सावित्रीबाई म्हणून आहेत, सहज पराभूत करता येतील. त्यांनी मोजकं सैन्य घेतलं. त्या बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला, पण बाई मोठ्या चिवट जिद्दीच्या. त्यांनी दादाजीचा सपशेल पराभव केला. सावित्रीबाईने आपला पराभव केला. हे जर महाराजांना कळलं तर दादाजींनी प्रचंड मोठी फौज उभा केली. पुन्हा बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला. यावेळी मात्र सावित्रीबाई देसाईंचा पराभव झाला. विजयाच्या उन्मादात दादाजींनी त्यांना कैद केलं. महाराजांच्या सामने चला आणि कैद झालेल्या सावित्रीबाई निघाल्या. अचानक थबकल्या, गर्दिशी मागे वळाल्या. स्वतःचं तानं बाळ त्यांनी आपल्या सोबत घेतलं आणि म्हणाल्या आता चला. तानं बाळ घेतलेल्या सावित्रीबाई महाराजांच्या समोर कैदी म्हणून उभा राहिल्या. त्यांना माहितीये आपण कैदी आहोत.
आपण पराभूत आहोत। हे राजे आता आपल्याला शिक्षा सुनावणार, सजा फरमावणार, पण महाराजांनी काही शिक्षा सुनावण्या अगोदरच सावित्रीबाई सरकन पुढे झाल्या आणि स्वतःच्या हातातलं तानं बाळ त्यांनी महाराजांच्या मांडीवर ठेवलं आणि त्या महाराजांना म्हणाल्या, मी तुमची दोषी आहे, मी तुमची कैदी आहे, काही शिक्षा द्यायची असेल तर ती मला द्या, पण या सगळ्या प्रकारात माझ्या या तान्या बाळाचा काही दोष नाही, त्याला दोषीच नको। आपल्या मांडीवरच्या त्या तान्या बाळाकडे बघत महाराजांनी स्मित केलं। चिटणीसाला इशारा झाली, चिटणीस दुधाची वाटी घेऊन आला आणि आपल्या मांडीवर असलेल्या त्या तान्या बाळाला महाराजांनी चमच्यानी दूध पाजलं। दूध पाजून झालं आणि महाराज त्या तान्या बाळाकडे बघत सावित्रीबाईंना म्हणाले, हा आमच्या मांडीवर जो आहे ना तो आमचा भाचा आहे, हा आमचा भाचा आहे, म्हणजे तुम्ही आमच्या बहीण झाला, मग कुठला भाऊ बहिणीचं राज्य बळकावतो, कुठला भाऊ बहिणीला शिक्षा देतो? दादाजी यांचं राज्य यांना परत द्याच, पण आमच्या बहीण म्हणून आमच्याकडून चोळी बांगडीसाठी यांना नवराज्य जोडून द्या आणि हा आमच्या मांडीवरचा आमचा भाचा, त्याच्या दूध भाताची व्यवस्था करा। त्या सावित्रीबाईंना काही कळेना, कैसा राजा, कैसा राजा, मला शिक्षा करणं राहिलं बाजूला, माझं राज्य ताब्यात घेणं राहिलं बाजूला, हा राजा माझं राज्य तर मला परत देतोच, पण मला आपली बहीण मानतो, चोळी बांगडीसाठी नवराज्य जोडून देतो, माझ्या मुलाच्या दूध भाताची व्यवस्था करतो, धन्य धन्य ऐसा राजा होणे नाही। या राजांची ही कीर्ती चिरंतन राहायला हवी म्हणून या सावित्रीबाईंनी या प्रसंगाची 3 दगडी शिल्प तयार केली। म्हणजे महाराज बसले, त्यांच्या मांडीवर ते तानं बाळ आहे, महाराज त्याला चमच्यानी दूध पाजतायत आणि शेजारी सावित्रीबाई उभा आहेत, अशी ती दगडी शिल्प। कधी कर्नाटकात गेला तर धारवाड नावाचा जिल्हा आहे, त्या धारवाड जिल्ह्यात यादवाड नावाचं गाव आहे, त्या यादवाड गावात एक मारुतीचं मंदिर आहे आणि त्या मारुतीच्या मंदिरात सावित्रीबाई देसाईंनी कोरलेलं महाराजांचं दगडी शिल्प आहे। महाराजांच्या जिवंतपणी महाराजांचं उभारलं गेलेलं हे पहिलं मंदिर आहे कर्नाटक मध्ये। 350 वर्षापूर्वी महाराजांनी सांगितलं, शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लावायचा नाही, पण कुठल्या शेतकऱ्यांच्या, आपल्या राज्यातल्या तर नाहीच, पण शत्रू राज्यातल्या शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही। काय होतं नाही तर महाराजांकडे शून्यातनं विश्व उभा केलं राजांनी, सैन्य नाही, संपत्ती नाही, साधनं नाही, पण महाराज कारण संगत बसले नाही, या शून्यातनं राज्य उभा केलं। म्हणजे महाराज शून्यातनं राज्य उभा करतात आणि आमच्याकडे नाहीतर एखाद्याला ढाल द्यावी, तलवार द्यावी, एवढंच काय त्याला घोड्यावर नेऊन बसवावा, त्याच्या पुढे जाऊन त्याला रणांगणात नेऊन सोडावा आणि मग म्हणावं, लेका आता तरी लढ, तरी पट्ट्या निवांताच। अरे लढकी, तुम तो लढू कसा, एक हातात ढाल आहे, दुसऱ्या हातात तलवार आहे, दोन्ही हात एंगेज आहेत, लढणार कसा? अरे मग निदान पळून तरी जा, पळू तरी कसा? घोड्यावर बसलोय दिसत नाही, जो बाजूने अडचण आहे आमची। मुंगी बघितली, मुंगी 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 केवढीशी, तिचं डोकं केवढंच, डोक्यातला मेंदू केवढासा, तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या आळीतल्या, कितव्या घरातल्या, कितव्या खोलीतल्या, कितव्या कपाटावरच्या, कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे। सांगावं लागत नाही, रस्ता दाखवावं लागत नाही, गणभर मुंगी मनभर साखर फस्त करते, एवढीशी मुंगी ध्येयापर्यंत पोहोचत असेल, आपल्याला अडचण काय आहे? रस्त्यानं वाटेनं जाणाऱ्या मुंगीला थांबवायचंय म्हणून तुम्ही तिच्या पुढे काठी ठेवा, मुंगी माघारी फिरत नाही, वाट बदलत नाही, ती पुढेच निघून जाते, तिला अडवायचंय, वाटेत दगड ठेवा, दगड वाटेत अडवाला, मुंगी वाट बदलत नाही, माघारी तर अजिबात फिरत नाही, ती सरळ डोंगरावर चढते, स्वतःची उंची वाढवून घेते आणि पुढे निघून जाते, तिला अडवायचंय, वाटेत पाणी होता, पाणी आलंय म्हणून मुंगी वाट बदलत नाही, माघारी तर अजिबात फिरत नाही, ती त्या पाण्याला वळसा घालते आणि पुढे निघून जाते। शिवाजी महाराजांनी आम्हाला हाच मंत्र दिला, जोपर्यंत ध्येय गाठत नाही माघार घ्यायची। महाराजांनी तेच तर केलं, हाताशी काही नसताना महाराजांनी राज्य उभा केलं, शून्यातलं विश्व, शून्यातलं, नाहीतर काय आहे, सैन्य तरी आहे, पण 13, 14, 15, 16 वर्षाची पोरं महाराज गोळा करायचे, दूरवर एखाद्या जंगलात जायचं, जंगलातल्या दाट झाडी, या पोरांना तलवारबाजीचं युद्धाचं प्रशिक्षण द्यायचे, पण कुणाला नकळत, कुणाला कळणार नाही अशा बेतानं, आणि आपल्या जंगलात आत काय चाललंय ते बाहेर कुणाला कळू नये म्हणून शोभा राजांनी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक पोऱ्या उभा केलेला असायचा, त्याला सांगितलेलं असायचं, कुण्या अनोळखी माणूस येताना दिसला की तू नुसता खुनेचा आवाज कर, तुझा खुनेचा आवाज ऐकला की मी तलवारी संचेर लपून ठेवतो आणि विटी दांडूचा खेळ चालू करतो, म्हणजे कुणाला कळणार नाही आपला आता काय चाललंय ते। त्या दिवशी शोभा राजांचा खेळ रंगात आला होता
आपल्या सोबत त्यांना तलवारबाजीच्या युद्धाचं प्रशिक्षण दिलं जात होतं. त्याचवेळी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक खुन्याचं पोरग टेहळणी करत बसलं होतं. त्याच वेळी त्याला दिसलं एक 15-16 वर्षाचं रांगडं पोरग येताना. तसं खुन्याचं पोर थरारलं, नीट निरखून बघितलं, येणारं पोर अनोळखी वाटलं. तसं बसल्या जागेवरून त्यांनी हुबेहूब मोराचा आवाज काढला. मोराचा आवाज म्हणजे खून. शिवबाराजांना कळवायची कुणी अनोळखी येत आहे, सावध राहा. शिवबाराजांनी मोराचा आवाज ऐकला. आपल्या सोबत त्यांना सांगितलं, अरे तलवारी संशय लपून ठेवा, विटी दंडूचा खेळ चालू करा, कुणी अनोळखी येत आहे. पोरांनी तलवारी लपवल्या, विटी दंडूचा खेळ चालू झाला. तोपर्यंत जंगलाच्या बाहेरच्या झाडावरचं ते खुनेचं पोरग टप्प दिशी खाली पडलं होतं. 15-16 वर्षाच्या त्या रांगड्या पोरापुढे उभा राहिलं होतं आणि त्याला दमात घेऊन विचारत होतं, कोण रे तू? आणि ते 15-16 वर्षाचं रांगडं पोरग सांगत होतं, रामोशाचा बहिर्जीजी. काय काम काढलं सर? काही नाही जी, राजांना भेटायचं होतं. का र? बोलू की राजांना मग सांगतो. ते खुनेचं पोर म्हणलं, तू थांबतच, मी राजासनी सांगाव देऊन येतो. खुनेचं पोरग आत गेलं, राजांना सांगू लागलं, राज कुणी रामोशाचा बहिर्जी आलायची. राजे म्हणले, दे पाठवू ना. बहिर्जी आत आला, राजांपुढे उभा राहिला. राजाने विचारलं, काय काम काढलं सर? तसा बहिर्जी म्हणाला, राज आम्हाला बी तुमच्या खेळात घ्या की सामील करून. राजाने विचारलं, काय येतं तुला? सगळं येतं जी. कसला बी आवाज काढतो, कुणाची बी नक्कल करतो. राजा वेषांतर तर असा करतो की तुम्ही बी ओळखायचं नाही. राजांना पटलं वाटलं माणूस कामाचा. असं असं मग चल या आतापासूनच आमच्या खेळात ये. तसा बहिर्जी घुटमळला. म्हटला, राज उद्यापासून येतो की जी? कार नाही, बापाला सांगावा दिला असता राज. राजे म्हणले, ठीक आहे, ये उद्यापासून. बहिर्जी जायला वळला, 5-6 पावलं गेला. अचानक काय वाटलं कुणास ठाऊक, बहिर्जी पुन्हा माघार आला. राजांना म्हणाला, राज एक सांगू का जी? राजे म्हणले, बोल. नाही, कुणी अनोळखी माणूस आला तर तुम्हाला कळावं म्हणून तुम्ही झाडावर जो पोऱ्या उभा केलाय त्याला सांगा, ह्या दिवसात मोर वरडत नाही की नाही. कुणी जाणता माणूस यायचा आणि मोराचा आवाज ऐकायचा. तो विचार करायचा, या दिवसात जर मोर ओरडतच नाही तर आवाज आला कुठनं? आयतं गवसून जाल राज. राजाने माणसं गोळा केली, तशी दऱ्याखोऱ्यातली गिरिकंदरातली अचूक ज्ञान सूक्ष्म निरीक्षण असलेली हाच बहिर्जी पुढे राजांचा गुप्तहेर प्रमुख झाला. आज जगाच्या पाठीवर अमेरिकन गुप्तहेर यंत्रणा रॉ आणि इस्रायलची मोसाद या सर्वोत्तम गुप्तहेर यंत्रणा मानल्या जातात. पैकी इस्रायलची मोसाद म्हणते, आम्ही बहिर्जी नाईकांना आणि महाराजांच्या गुप्तहेर खात्याला आमचे आदर्श मानतो. 350 वर्षापूर्वी महाराजांनी रणावनातली पोरं एवढी अफाट करून टाकली की 350 वर्ष झाली. आजही आम्ही त्यांचा जयघोष करतो. अहो कुणी घ्या, तानाजी, बाजी, येसाची, कोंडाची, कडतोजी, प्रत्येकाचं आयुष्य सांगतं कसं जगावं आणि कसं मरावं. नॅशनल कॅरेक्टर्स तयार केली राजांनी, राष्ट्रीय चारित्र्य घडवलं. शिवचरित्र म्हणजे जगण्याची स्पर्धा नाही, शिवचरित्र म्हणजे मरण्याची स्पर्धा. महाराज एखादी मोहीम काढायचे आणि तानाजी म्हणायचे, राज तोडावा आपला, आपण जाणार. तसंही असाचे म्हणायचे, ताना आम्ही आहे नव, ही मोहीम आपली. तसे बाजी म्हणायचे, यसाजी गावापासून नंबर लावून बसलेल्या का सरमाग, ही मोहीम आपली, आपण जाणार, आपण लढणार, आपण मरणार. जगाच्या पाठीवरचा पहिला काळ आहे जिथं माणसं मरण्यासाठी तयार आहे. नाहीतर बघा ना, आमच्या तानाजीनं पोराचं लग्न काढलंय, पत्रिका द्यायला महाराजांकडे गेला. राज रायबाच्या लग्नाला यायचं बरं का, मात्र राजांची नजर आहे कोंडाण्यावर. आणि कोंडाण्याकडे पाहता पाहता राजे तानाजीला म्हणाले, तान्हा कोंडाणा घ्यायचं म्हणे आहे रे. तसे सर्दिशी उठल्या तानाजी, हातातल्या पत्रिका फेकल्या. राजा आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं, आणि पोराचं लग्न टाकून तानाजी कोंडाण्याचं लग्न करायला गेले. गेले 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 असे गेले की रायबाचं लग्न करायला परत आलेच नाही. मला राऊंड राऊंड प्रश्न पडतो, काय दिलं असेल हो महाराजांनी? का महाराज म्हणले असतील तानाजीना, ताना तेवढा कोंडाणा घ्या, मग पंचायत समितीच्या तिकिटाचं तुमचं बघतो. काय दिलंय? काही नाही हो. अहो त्यावेळी तर राज्यही निर्माण झालं नव्हतं, ते होईल का नाही तेही माहिती नव्हतं. फक्त एका माणसाच्या विश्वासावर की सगळी माणसं मरायला तयार झाली. शिवरायांनी विश्वास केला होता, राज्य उभा राहीलच. बघता बघता सह्याद्रीच्या दऱ्यापर्यंत हे स्वराज्य नांदू लागलं. पण त्याच वेळी विजापूरच्या दरबारात खळबळ माजली. बडी बेगम साहेबांनी सांगितलं, त्या शिवाजी राजांना कोण कैद करेल? कोण? आणि उभा राहिला खाने खान गाजी अफजल खान.
चढे घोड्यानिशी जातो आणि त्या शिवाजी राजाला कैद करून येतो. बलाढ्य अफजल खान. पण 10 नोव्हेंबर 1659 महाराजांनी प्रतापगडावर या खानाचा कोतळा बाहेर काढला. स्वराज्यावरचं सगळ्यात मोठं सैतानी संकट महाराजांनी परतवलं आणि त्या मावळ्यांना विश्वास मिळाला, हो आपण राज्य निर्माण करू शकतो. महाराजांनी त्या शेतकऱ्यांच्या पोरांना सांगितलं, हातात नांगर जसा पेलतोच ना तसा तलवार सुद्धा पेलू शकतोस. स्वतःच्या वावरात जसं मोत्यासारखं पीक आणू शकतोस तसं स्वतःचं राज्यही उभा करू शकतोस. महाराजांनी निर्माण केलेलं हे राज्य शेतकऱ्यांचं, कामकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं. आज मी तीच महाराष्ट्रात 450 किल्ले आहेत. पैकी 360 स्वराज्यात होते. पैकी 110 किल्ले महाराजांनी आपल्या 50 वर्षाच्या आयुष्यात बांधले. 50 वर्षात एक घर बांधून होत नाही आम्हाला. महाराजांनी 110 किल्ले बांधले. स्वराज्य बळकट करणं हा हेतू होताच, पण त्याहीपेक्षा महत्वाचा हेतू होता या मातीत उगवलेल्या प्रत्येकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे. सुतार, लोहार, चांभार, न्हावी, दोषी, गुरव, वाणी, मुलांनी, साळी, माळी, धनगर, कोळी, आगरी, साल साऱ्यांच्या हाताला काम आणि साऱ्यांच्या खिशात काम. अर्थव्यवस्था इतकी मजबूत केली महाराजांनी की त्यांच्या बळावर बघता बघता या सह्याद्रीच्या दऱ्याखोर हे स्वराज्य नांदू लागलं. मला कायम प्रश्न पडतो, महाराजांनी निर्माण केलेल्या या राज्याचं नाव शिवराज्य नाही ठेवलं. ठेवलं असतं तरी आम्हाला अभिमानच वाटला असता. महाराजांनी या राज्याचं नाव ठेवलं स्वराज्य. स्व म्हणजे माझं, माझं राज्य. या मातीत उगवलेल्या कुणीही या राज्याच्या नावाचा उच्चार करावा. स्वराज्य, माझं राज्य. आणि मग माझा आहे ना, मलाच लढलं पाहिजे, मलाच झगडला पाहिजे, मलाच सुंदरला पाहिजे, मलाच मेला पाहिजे. ही उर्मीतल्या प्रत्येकात रुजली, भरली, फुलली आणि मग इथली माणसं मातीसाठी लढायला मरायला तयार, सज्ज झाली. सगळ्यात महत्वाची गोष्ट, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. आपल्या घरातल्या विजेच्या बल्बला आपण कधी दगड मारतो का? नाही. आणि रस्त्यावरची एक तरी ट्यूब आपण नीट ठेवतो का? नाही. का? घरातला बल्ब माझा असतो, रस्त्यावरची ट्यूब माझी नसते. ज्यावेळी एखादी गोष्ट माझी होते त्यावेळी माणूस त्याच्या रक्षणासाठी उभा राहतो. महाराजांनी तेच केलं. हे स्वराज्य या रयतेच केलं, रयतेच. नाहीतर 27 वर्ष औरंगजेब या सह्याद्रीशी टकरा घेत राहिला. का? स्वराज्य संपवायचं होतं त्याला. स्वराज्यच का? तिकडे इराणचा शाबास होता, आदिलशाही होती, निजामशाही होती, कुतुबशाही होती, ते संपव ना. स्वराज्य का? औरंगजेबाने याचं उत्तर लिहिलंय. तो सांगतो, इराणचं राज्य शाहबाजचं आहे, विजापूरचं राज्य आदिलशाचं, नगरचं राज्य निजामशाचं, गोळकोंड्याचं राज्य कुतुबशाचं. पण महाराष्ट्रातलं स्वराज्य कुणा राजा, सुलतान, सम्राट वा बादशाचं राज्य नाही, तर ते इथल्या रयतेचं राज्य आहे. आणि जिथं रयतेचं राज्य असतं तिथं माणसं मरायला आणि मारायला कधी मागं पुढं बघत नाही. आणि सगळ्यात मोठा धोका तो हा आहे. हे रयतेचं राज्य, रयतेच. तेच रयतेचं राज्य महाराजांनी उभा केलं. आणि आमल्यांच्या पातशाहीमध्ये एक मराठा एवढा पातशाह झाला, ही गोष्ट काही साधी झाली नाही, असं बकरकरांनी त्या घटनेचं वर्णन केलं. महाराष्ट्राच्या भूमीवर शतकानुशतकानंतर राज्याभिषेक संपन्न झाला, राजे छत्रपती झाले. पण महाराजांचा राज्याभिषेक होऊच नाही यासाठी औरंगजेब धडपडत होता. महाराजांना याची जाणीव झाली आणि म्हणूनच महाराजांनी पूर्ण तयारी केली. अखेर राज्याभिषेक झाला. पण हा राज्याभिषेक उद्ध्वस्त करायची जबाबदारी औरंगजेबाने त्याचा दूध भाऊ, जो इथं श्रीगोंद्याच्या जवळ बहादूरगड नावाचा किल्ला आहे तिथं राहत होता, त्याचं नाव होतं खान जहान बहादूर खान कोकलताश हैबत जंग. कसं जोरदार नाव आहे, खान जहान बहादूर खान कोकलताश हैबत जंग. आता काय काय लोक विचारतात त्याची बायको कसं नाव घेत असेल. आता आपल्याला काय करायचंय, पण नाव जोरात आहे. पूर्वी आपली नावं पण जोरात होती, तानाजी, बाजी, येसाजी, कडतोजी. म्हणजे कुणी आपलं नाव घेतलं तर त्याला जी म्हणावंच लागायचं. स्वाभिमान दिला होता पूर्वजांनी. पण याचं नाव जोरात, खान जहान बहादूर खान कोकलताश हैबत जंग. पण तरी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि औरंगजेब संतापला. यांनी खरमरीत पत्र या बहादूर खानाला लिहिलं, तू तिथं करतो काय? राज्याभिषेक झाला. त्या बहादूर खानानं लगेच औरंगजेबाला पत्र लिहिलं, हुजूर मी उत्तरेकडनं प्रचंड प्रयत्न केले, पण बहुतेक त्या खुदाचीच इच्छा होती शिवराय
छत्रपती व्हावे. काय उत्तर आहे? तो सांगतो की मी प्रचंड प्रयत्न केले पण बहुतेक परमेश्वराचीच इच्छा होती महाराज छत्रपती व्हावे. पण या उत्तरानं औरंगजेबाचं काही समाधान झालंच नाही. बहादूर खानाला कळलं काय खरं नाही. औरंगजेबाचा आपल्यावरचा राग गेला पाहिजे. आता त्याला माहिती आहे औरंगजेबाचा राग कसा घालवायचा. त्याला कळतंय टेबला खालनं दिलं की टेबलावरनं काम होत आहे. पैसे म्हणले की औरंगजेब पाकळायचा. या बहादूर खानानं आपल्यावरचा राग जावा म्हणून औरंगजेबाला पत्र लिहिलं. हुजूर जे व्हायचं ते झालं पण इथं बहादूर गडावर आम्ही 1 कोटी नगद गोळा करून ठेवले आणि 200 दक्षिणी घोडी. बस एवढा पावसाळा संपू द्या. हे 1 कोटी रुपये आणि 200 घोडी आम्ही लगेच आग्र्याला पाठवतो. औरंगजेबानं पत्र वाचलं. 1 कोटी नगद भले पट्टी शाबास दे 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 लवकर 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 पाठव. औरंगजेबाचा रागच गेला 1 कोटी म्हटल्यावर. पण बहादूर गडावर 1 कोटी नगद आहे ही बातमी जेवढ्या वेगात आग्र्याला औरंगजेबाला कळाली त्याच्या दुप्पट वेगात ती रायगडावर महाराजांना समजली की बहादूर गडावर 1 कोटी नगद आहेत. महाराज म्हटले बरं झालं नाहीतर राज्याभिषेकाला खर्च झालाच होता. आणि मग महाराजांनी बोलावलं आपले सरसेनापती हंबीरराव मोहिते. हंबीरराव येतेच आहे. जी महाराज. हंबीरराव बहादूर गडावर 1 कोटी नगद आहेत आणि तो काय संवाद आहे राजा आणि सेनापती मध्ये. महाराज सांगतायत हंबीरराव बहादूर गडावर 1 कोटी नगद आहे आणि तो कारण देणं प्रकारच नाही. हंबीरराव असं म्हणले का नाही बरोबर आहे महाराज पण जरा दिवस थंडीचे आहेत मला सर्दीची अलर्जी आहे एवढा उद्या पावसाळा मग नंतर बघू. नाही कारणच नाही आणतो पण आणणं सोपं आहे. त्या बहादूर गडावर 35,000ची खरी फौज आहे बहादूर खानाची. त्या 35,000 फौजेच्या तावडीतनं 1 कोटी आणायचे म्हणजे किमान 50,000 फौज पाहिजे. मग रायगडावर त्यावेळी 50,000ची फौज आहे नाही हो. महाराजांचा राज्याभिषेक उरकून स्वराज्याची सगळी फौज आपापल्या गावी शेतीवाडी करायला गेलीये. महाराजांची पद्धत अशी दसऱ्याला सीमोल्लंघन करावं स्वराज्य संवर्धनासाठी बाहेर पडावं अक्षय तृतीयेला परत यावं आणि शेतीच्या कामाला लागावं. महाराजांचं सगळं सैन्य अक्षय तृतीयेनंतर सरळ शेतीच्या कामाला गेलंय. रायगडावर सैन्य आहे कुठं. मग पण आपल्याकडे दंगल झाली आणीबाणी आली की राज्य राखीव दल येतं. राज्य राखीव दल ही संकल्पनाच छत्रपती शिवाजी महाराजांची. रायगडावर कायम 10,000ची रिझर्व्ह फोर्स असायची. हंबीरराव मोहितेंनी काय केलं त्या 10,000 फौजेतले 9,000 आपल्या सोबत घेतले. 1,000 त्या रायगडाच्या रक्षणासाठी तिथंच ठेवले आणि घेतलेल्या 9,000 फौजेचे त्यांनी परत 2 भाग पाडले. एक भाग केला 7,000चा दुसरा भाग केला 2,000चा. 2,000ची फौज हंबीररावांनी स्वतः सोबत घेतली आणि हंबीरराव रायगडावर निघाले. ते थेट पुण्यात आले आणि पुण्यातनं पुणे सोलापूर मार्गानं सांडस पाटस करत श्रीगोंद्याच्या म्हणजे बहादूरगडाच्या अलीकडं करकुंब नावाचं गाव आहे त्या करकुंबला येऊन थांबले. करकुंबपासून बहादूरगड एका झेपेचा आणि उरलेलं 7,000 सैन्य रायगडावरनं निघालं. ते थेट पुण्यात पोहोचलं आणि पुण्यातनं रांजणगाव शिरूर करत आताच्या अहिल्यानगरला आणि अहिल्यानगरवरनं ते श्रीगोंद्याकडं हे 7,000 सैन्य जसं नगरवरनं श्रीगोंद्याकडे निघालं बहादूरगडाकडे निघालं त्यांनी एकच हल्ला कल्लोळ करायला सुरुवात केली. हर हर महादेव जय भवानी ढोल ताशे बडवायला सुरुवात केली. अवघा हल्ला कल्लोळ उडाला आणि मराठ्यांच्या या किलकार्या बघता बघता बहादूरगडाच्या कानाला भिडल्या आणि एक हेर धावत धावत बहादूर खानाकडे गेला. हुजूर केव्हा ते आले. कोण. मराठे हुजूर मराठे. बहादूर खान म्हटला मराठे दिवसा ते तर रात्री येतात दिवसा कसे आले. आणि खरं आहे बरं महाराजांच्या सगळ्या लढाया रात्रीच्या आणि त्यातल्या त्यात निम्म्याच्या वर लढाया अमावस्येच्या रात्रीच्या. अमावस्येच्या किर्र काळोखाचा फायदा घ्यावा आणि बलाढ्य फौजेवर कमी फौजनिशी छापा मारावा हे महाराजांचं युद्धतंत्र शिवनीती. त्यामुळे बहादूर खानाला माहितीये मराठे दिवसा येतच नाहीत. पण तोपर्यंत हर हर महादेवच्या किलकार्या बहादूर खानाच्या कानावर पडल्या आणि त्याला आले आले आले. पण ज्या अर्थी मराठे दिवसा आले भयानक असणार कारण आपली 35,000 फौज खरी आहे. आपल्या 35,000 फौजाशी लढायला दिवसा मराठी येत आहेत म्हणजे मराठे 50,000 तरी असणार.
बहादूर खानानं काय केलं, बहादूर गडावरची आपली सगळीच्या सगळी फौज बाहेर काढली, वॉचमन गेटमनच ठेवले तिथं आणि 35,000 फौज घेऊन निघाला मराठ्यांच्या दिशेनं. इकडून मराठे हर हर महादेव जय भवानी करत वेशात निघाले. तिकडून बहादूर खान आक्रमण यलगार. बघता बघता दोन्ही फौजा जवळ आल्या. आता प्रचंड रणसंग्राम होणार, शौर्याचं वादळ पावणार. कडाडला बहादूर खान आक्रमण. उसळले मराठे, तलवारी उचलल्या गेल्या आणि वार होणार. अचानक मराठ्यांनी रिव्हर्स गेअर टाकला. भागो. चल मराठे पुढं मोगल माग, मराठे पुढं मोगल माग. 1 मैल झाले, 2 मैल झाले, 3 मैल झाले. मराठे माग वळूनच बघेना. मराठे पुढं मोगल माग. त्या बहादूर खानाला काय कळेच ना. 10-12 मैल मराठे गेले पुढं, बहादूर खान मागच. जसे मराठे वळूनच बघत नाहीत बहादूर खानना कळलं. बहादूर खान म्हटला रुक जाओ. गए मराठे. मला वाटलं 50,000 असतील, हे 7,000 आहेत. आपली 35,000 फौज बघूनच पळून गेले. आता नाही यायचे परत, चलो वापस. त्यानं आपलं सैन्य वळवलं, निघाला बहादूर गडाच्या दिशेनं. पण 2-4 मैलच गेला असेल तेवढ्यात त्याचा हेर मागूनच ओरडला, हुजूर मराठे परत आले. आता मात्र बहादूर खान वैतागला. अरे काय पद्धत आहे काय? असे असते करावं लढाई? काय खेळायचं ते एकदा समोर या ना. वैतागलेला बहादूर खान. पण आता करतो काय? येतायत मराठे म्हणलं भेटलं पाहिजे. सगळं सैन्य परत वळवलं, निघाला मराठ्यांच्या दिशेनं. तिकडून मराठे तावात. एकदा हुल दिली, आता घुसायचं आणि कापायचं. बहादूर खान सुद्धा तावात. दोन्ही फौजा आमने सामने आल्या. आता तुंबाळ युद्ध होणार, प्रचंड संग्राम होणार. शौर्याचं वादळ, तलवारी उचलल्या गेल्या आणि वार होणार. मराठ्यांनी परत रिव्हर्स गेअर टाकला. भागो. मराठे परत पुढं, मोगल मागं. मराठे पुढं, मोगल मागं. 2 मैल, 3 मैल, 4 मैल, 5 मैल, 10 मैल. मराठे पुढंच. बहादूर खान परत म्हणला रुक जाओ. गए. उगा हुलकावली. आता नाही घ्यायचे परत, चलो वापस. बहादूर खान वळाला, निघाला बहादूर गडाच्या दिशेनं. 5-6 मैलच गेला असेल तेवढ्यात त्याचा हेर परत ओरडला, हुजूर मराठे परत आले. आता मात्र बहादूर खान वैतागला. काय लपाछपी चालली करा. पण त्याच वेळी त्याने ठरवलं. 2 वेळा हुलकावणी दिली, 3ऱ्यांदा मराठी आली. आता काय व्हायचं ते होऊ दे. आता जातील तिथपर्यंत आणायचे, जातील तिथपर्यंत आणायचे. बास. त्यांना पक्का ठरवलं आणि आपल्या सैनिकांना सांगितलं, सावध राहा, सजग राहा. सैतान हे मराठे कुठेही उगवतात, कुठूनही गायब होतात. पोटात काही नसलं तरी पाठीचे कणे ताट ठेवतात. मर कर जो हटा सो मरहट्टा. मराठा आहे तो. आता जातील तिथपर्यंत ताणायचं. बहादूर खानानं सज्जता केली, मराठ्यांच्या दिशेनं निघाला. बघता मराठे इतवेशात पुढे आले, सरळ पुढे आले. आता घुसायचं आणि कापायचं. दोन्ही फौजा आमने सामने आल्या. आता तुंबळ युद्ध होणार, बाहेर रणसंग्राम माजणार. कडाडला बहादूर खान आक्रमण यलगार. उसळले मराठे जय भवानी. आता तलवार उचलल्या आणि वार होणार. मराठ्यांनी परत रिव्हर्स गेअर टाकला. भागो. मराठे पुढं, मोगल मागं, मराठे पुढं, मोगल मागं. पण बहादूर खानाने यावेळी ठरवलं, काय व्हायचं ते होऊ दे, जातील तिथपर्यंत आणायचं. मराठे 5 मैल गेले, 10 मैल गेले, 15 मैल, 20 मैल. बहादूर खान मागच. मराठे नगरला पोहोचले. बहादूर खान मागच. मराठ्यांनी नगर सोडून शिरूर गाठलं. बहादूर खान मागच. जसे मराठे शिरूर सोडून रांजणगावला निसटले, बहादूर खान शिरूरला पोहोचला. तसा त्याचा एक सरदार म्हटला, हुजूर गए मराठे, अब वापस लौट चल. तू गाप. काय व्हायचं ते होऊ दे, पण आता जातील तिथपर्यंत आणायचे. बास. आता तो पुरता पेटला होता. तोपर्यंत मराठे रांजणगाववरनं पुण्याच्या दिशेनं. बहादूर खान मागच. मराठे पुण्यात पोहोचले. बहादूर खान रांजणगाव सोडून पुण्यात. आणि मराठे जसे पुण्यात घुसले, काही मराठे कात्रजच्या घाटात, काही मराठे सासवडच्या घाटात, आणि उरलेले मराठे कोंडाण्याकडं, सिंहगडाकडं. बहादूर खान पुण्यात पोहोचला खरा, पण त्याला मराठे कुठं दिसेच नाहीत. यही तो थे, कहा गए, ढूंढो. सगळं 35,000 सैन्य मराठ्यांना शोधायला लागलं, पण सापडतील ते मराठे कसले? अहो, त्या बहादूर खानाला काय माहिती आहे, वारा आणि मराठे कधी कुणाला सापडले? वैतागला. शोधून शोधून दमला. काय बहादूर खानाला कळेना. अहो, त्याला कळेल तरी कसं? त्याला कुठं माहिती आहे, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात फक्त 3घच फिरू शकतात. एक वारा, दुसरा वाघ आणि तिसरे मराठे. 4थ्याचं काम नाही, अजिबात नाही.
पण मराठे सापडतच नाही म्हणल्यावर मग बहादूर खान म्हटला, जीतम जीतम जीतम, बड़ी जीत हुई हमारी, मराठे भाग गए, खासी जीत मिली, चलो वापस. आणि 35,000 सैन्य घेऊन बहादूर खान पुण्यातनं माघारी वळाला. पण बहादूर खान 35,000 फौजनिशी फार पुण्यात येऊन पोहोचलाय. एवढीच बातमी हेरानी इकडं करकुमला उभा असणाऱ्या हंबीरराव मोहितेंना दिली. तो तिकडून पार पुण्यात पोहोचलाय. इकडून रान मोकळच आहे. हंबीररावाने आपली 2,000 फौज घेतली, एका झेपेत बहादूरगड गाठला. तिथं वॉचमन गेटमन थांबडून सुजवले, आत जाऊन 1 कोटी उडवले. 200 दक्षिणी घोडी ताब्यात घेतली. किल्ल्यात जेवढं किमती सामान होतं, किमती ऐवज होता, तेवढा सगळा घोड्यावर लादला. हंबीररावांना खरं तर किल्ल्यातलं सगळंच घ्यायचं होतं, पण नाईलाजानं घेता नाही आलं. शेवटी अत्यंत दुःखाने त्यांनी ते पेटवून दिलं. आणि मग 1 कोटी नका 200 दक्षिणी घोडीवर लादलेला ऐवज घेऊन हंबीरराव पुन्हा बहादूरगडावरनं करकुम सांडस पाठस करत पुण्यातनं रायगड, इकडं नगरवरनं बहादूर खान जीतम जीतम करत निघाला होता बहादूरगडाकडं. जसा जसा बहादूरगड जवळ यायला लागला, त्याला नुसता धूरच दिसायला लागला. त्याला काय कळेच ना. मग एक सुजलेला वाचलेला त्याच्या पुढ्यात आला. बहादूर खानाने त्याला विचारलं, ये क्या है? तो सुजलेला म्हटला, हुजूर सब ले गए. कौन? मरहट्टे हुजूर. मरहट्टे? तो हम किनके पीछे थे? मरहट्टों के हुजूर. तो इधर कौन आया था? मरहट्टे हुजूर. ऐसा कैसे हो सकता है? ऐसा ही हुआ हुजूर. आणि मग त्याला कळलं, मराठ्यांनी असं फसवलं होय. म्हणजे 7,000 मराठ्यांनी आपल्याला इकडून इकडं पळवत नेलं आणि 2,000 मराठ्यांनी तिकडं काम तमाम केलं. या खुदा कैसे है ये मरहट्टे. सगळ्याच लढाया तलवारीनं करायच्या नसतात. बऱ्याच लढाया बुद्धीच्या बळावर जिंकायच्या असतात. हे सांगितलं महाराजांनी. मला सांगा, बहादूर खानाचं सैन्य किती? 35,000. महाराजांचं सैन्य किती? 9,000. मग महाराज असं म्हटले का, त्यांचे 35,000 आपले 9,000, डिपॉझिट पण राहणार नाही, कशाला अर्ज भरा? माघार घेतली, शरण गेले? नाही, अजिबात नाही, विषयच नाही. बचावाचा सर्वोत्तम पर्याय आक्रमण. महाराजांचं यशाचं सूत्र आहे. जे कठीण वाटतंय, आक्रमण. संकटापासून पळून जाऊन किंवा संकट टाळून संकटावर विजय मिळवता येत नाही. संकटांशी भिडून आणि संकटांशी लढूनच विजयी होता येतं. हे सांगितलं महाराजांनी. सगळ्यात महत्वाचं. बरं मला सांगा, बहादूर खानाचे 35,000, महाराजांचे 7,000. प्रत्यक्ष लढाई झाली का? नाही. काही हानी झाली का? नाही. काही नुकसान झालं का? नाही. आणि फायदा 1 कोटी. महाराजांना 1 कोटी मिळाले. आता पार्टी नाही हो. परिणामांची जाणीव न ठेवता केलेली कृती तुम्हाला अपयशी बनवते, तर परिणामांची जाणीव ठेवून केलेली कृती तुम्हाला यशस्वी बनवते. महाराजांनी फक्त 1 कोटी आणण्यापुरतं नियोजन केलं नव्हतं. महाराजांनी पुढचा विचार करून ठेवला होता. हे 1 कोटी आणल्यावर बहादूर खान गप्पा नाही बसणार. तो नगरचं सैन्य गोळा करेल, नाशिकचं सैन्य गोळा करेल, संभाजीनगरचं सैन्य गोळा करेल. 1 लाखाची फौज घेईल आणि रायगडावर हल्ला चढवेल. रायगडावर आपली फौज फक्त 10,000 लाखाचं सैन्य घेऊन जर बहादूर खान आला तर स्वराज्याची राजधानी वाचावी कैसे? मग काय करावं? युद्ध थोपवावं लागेल, आक्रमण थांबवावं लागेल. कुठपर्यंत? आपलं सैन्य परत येत नाही तोपर्यंत. आपलं सैन्य कधी परत येणार? पावसाळा संपल्यावर. पावसाळा कधी संपणार? 4 महिन्यानंतर. 4 महिने बहादूर खानाचं आक्रमण थोपवायचं आहे. सुरू झालं महाराजांचं बुद्धीचं राजकारण. महाराजांनी आपले वकील काझी हैदर त्यांना पाठवलं बहादूर खानाकडे. काझी हैदर बहादूरगडावर पोहोचले, पण बहादूर खान काही त्यांची भेटच घेणार. नको बाबा, ते फसवतात फार. पण संकेत असतो राजकीय वकिलाची भेट घ्यावी. नाईलाजाना बहादूर खानाने भेट घेतली. क्या है? तसे काझी हैदर म्हणाले, हुजूर, आपणावर कोसळलेल्या संकटाची आम्हाला तीव्र जाणीव आहे. हे दिवसा ढवळे असे 1 कोटी जाणं साधी बात नव्हे. आमच्या अंतकरणाला किती यातना झाल्या असतील आम्ही समजू शकतो. पण हुजूर, आमच्याकडनं चुकून घडलं हो हे. इट्स अन ऍक्सिडेंट. अपघात होता तो. आमच्या महाराजांना तुमच्या ताकदीचा अंदाजच नाही आला. आणि जेव्हा आला, महाराजांना प्रचंड पश्चाताप झाला. 3 दिवस झाले महाराज आपल्या चढतायत.
2 दिवस जेवले नाही. शेवटी महाराज आम्हाला म्हणाले, काजी साहेब तुम्ही स्वतः बहादूर खान साहेबांकडे जा, त्यांना सांगा आम्ही विना अट विना शर्त तुम्हाला 10 किल्ले द्यायला तयार आहे, संभाजीराजांना तुमच्याकडे पाठवायला तयार आहे, आणि तुम्ही सांगाल त्यावेळी स्वतः दस्तूरखुद्द महाराज तुमच्या सहकार्यासाठी यायला तयार आहे. एवढं ऐकलं तसा बहादूर खान ताडकन उठला. हा 10 किल्ले, मग आता चाव्या आणायच्या, मग संभाजी महाराज कधी येत आहेत, मग महाराज कधी येणार. काजी हैदरना कळलं मासा गळाला लागलाय. मग काजी हैदर म्हणले, हुजूर आमचे महाराज हे सगळं तुम्हाला देणारच आहे, नव्हे दिलंच आहे म्हणून समजा. फक्त आमच्या महाराजांची एक अट आहे. म्हणजे काय 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 नाही, हे जे आमचे महाराज सगळं देणार आहे, 10 किल्ले, संभाजी महाराजांनी येणं, त्यांनी स्वतः येणं, या सगळ्याला फक्त औरंगजेब बादशाहांची मान्यता हवी. एकदा बादशाहांचे शिक्क्याचे कागद आले, आमच्या महाराजांनी हे सगळे तुम्हाला दिले. बहादूर खान म्हणला, एवढंच ना, शिक्क्याचे कागदच पाहिजेत ना मान्यतेचे. दिले दिले दिले, त्याच्या काही डोक्यातच नाही आले. बरं तो काही काळ आत्ताच आहे का, काय पाहिजे, औरंगजेबाच्या मान्यतेचे शिक्क्याचे कागद. मग लगेच बहादूर खानानं औरंगजेबाचा मोबाईलवर नंबर फिरवला आणि लावला फोन औरंगजेबाला. हा हा लंपाना, हा हा आलेत आलेत वकील महाराजांचे. हो हो हो, नाही झाली झाली चर्चा, नाही 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 10 किल्ले देतो म्हटले. हो हो, विनाट विनाट विनाट. हा नाही नाही, संभाजी महाराजांना नाही पाठवताय. हो हो, नाही नाही, स्वतः महाराज येत आहे. हा हा हा, नाही नाही झालं, नाही फक्त तुमची मान्यता. हा हा, नाही नाही, शिक्क्याचे कागद पाहिजे. हा हा, पाठवताय. हा ईमेल, ईमेल कशाला, व्हॉट्सअपवर पाठवा ना. नाही हो एवढा वेगवान काळ, मग काय करावं लागेल, काय हवंय, शिक्क्याचे कागद. तो निरोप घेऊन सांडणीस्वार महाराष्ट्रातनं आग्र्याला जाणार. जायला लागणार 2 महिने, तिथून औरंगजेबाचे शिक्क्याचे कागद घेणार, परत महाराष्ट्रात येणार. यायला लागणार 2 महिने. झाले किती, 4 महिने. आक्रमण किती थांबवायचं आहे, 4 महिने. ह्या 4 महिन्यात बहादूर खान निवांत, का तर महाराज एवढं सगळं देणार आहे. आणि या 4 महिन्यात महाराजांनी रायगडावर 80,000ची फौज गोळा करून ठेवली. आणि महाराज म्हटले, ये आता कधी पण. ते औरंगजेबाचे शिक्क्याचे कागद आले की बहादूर खानानं तातडीनं 2 वकील लगेच रायगडावर पाठवून दिले. जा 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 जा, ते शिक्क्याचे कागद महाराजांना द्या आणि त्यांच्याकडनं ते 10 किल्ले, संभाजी महाराज काय ते सगळं घेऊन या. वकील पोचले रायगडावर, महाराजांची भेटही घेतली. महाराजांनी विचारलं, बोला काय काम काढलं. तसं ते वकील म्हटले की नाही, ते तुमचे वकील आले होते आमच्याकडं. कोण, ते काजी हैदर. कशाला, ते तुम्ही नाही का आमची 1 कोटी पळवले. कधी, अहो तुमचे हंबीरराव आलते. कुठं, अहो तुमचे हंबीरराव मोहिते आले, त्यांनी आमचे 1 कोटी पळवले. मग तुमचे वकील आले, ते म्हणले 10 किल्ले देतो, संभाजी महाराजांना पाठवतो. ताडकन उठले महाराज. तुमच्या त्या बहादूर खानानं तलवारीचा असा कुठला ते दिमाग दाखवला की आमचा पुत्र घडावा तुम्हाकडं. तुरंत चालते व्हा, नाहीतर अपमान पावाल. मान खाली घालून वकील गेली हो माघारी. बहादूर खान वाटच बघत होता. जसे वकील आले त्यांनी विचारलं, क्या हुआ. वकील म्हटले, पुन्हा फसवलं हो. बिचारा बहादूर खान, सगळं कळवलंय हो औरंगजेबाला. महाराज 10 किल्ले देतायत, संभाजी, आता काय कळवायचं. तुम्हाला पेडगावचा शहाणा म्हण माहिती आहे का, आपल्याकडे जुनी माणसं वापरतात, लय पेडगावचा शहाणा आहेस. पुण्यावरनं म्हणाली माहिती आहे का, ह्यो बहादूरगड आहे ना, तो पेडगावला आहे. आणि त्या पेडगावचा ह्यो शहाणा बहादूर खान, ज्याला महाराजांनी 3 वेळा फसवला. त्याला कळेना करू काय. त्याने औरंगजेबाला जे घडलं ते सगळं लिहिलं. हुजूर, त्या शिवाजी महाराजांनी आम्हाला पुन्हा फसवलं. त्याच्या या पत्राला औरंगजेबानं जे उत्तर दिलंय ना, त्याने आमच्या पोरांच्या पाठ्यपुस्तकात छापायला पाहिजे. औरंगजेब लिहितो, तुम्ही माझे सरदार, इथून प्रचंड खजिना घेऊन जाता, प्रचंड बचनीत नेता, प्रचंड फौज नेता, त्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात त्या शिवाजी राजांबरोबर लुटूपुटूच्या लढाया खेळता आणि नंतर मला कळवता त्या शिवाजी राजाने आम्हाला फसवलं. अरे ते शिवाजी महाराज तुम्हाला फसवतात तरी कसे आणि तुम्ही फसता तरी कसे. औरंगजेबाच्या या पत्राला सुद्धा बहादूर खानानं उत्तर पाठवलं. तो म्हटला, हुजूर तुम्ही मला विचारलं ते शिवाजी महाराज आम्हाला कसे फसवतात आणि आम्ही कसे फसतो. हुजूर, ते शिवाजी महाराज तुम्हाला भेटायला आग्र्याला पण आले होते. तुम्हाला कसं फसवलं, आम्हालाही तसंच फसवलं. धाडच झालं नाही औरंगजेबाचं परत बोलायचं.
जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज जिवंत होते, औरंगजेब चुकून महाराष्ट्रात आला नाही. चुकून. इतकी दहशत होती त्याच्या मनात महाराजांबद्दल. मी जाणीवपूर्वक विधान करतो, छत्रपती शिवाजी महाराज हे 17व्या शतकातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सेनापती आहेत. आंतरराष्ट्रीय जगात तुलना नाही. आपल्या 50 वर्षाच्या आयुष्यात महाराजांपुढे जेवढे शत्रू आले त्यातले फक्त 2 भारतीय होते. बाकीचे सगळे परदेशातील नामवंत योद्धे. फक्त 2 भारतीय आहेत. एक मिर्झा राजे जयसिंग आणि 2 अफजल खान, ते इथले. बाकी सगळे बाहेरचे. तो लाल किल्ल्यात ज्याची 3 बोटं छाटली तो नवाब शाहिस्ता खां, औरंगजेबाचा सक्का मामा, तुर्कस्तानचा नवाब आहे. बोट तोडल्यावर असा पळाला की परत फिरकला नाही. लोणावळ्याच्या शेजारी उंबरखिंड आहे. त्या उंबरखिंडीत कारतलब असा महाराजांनी कोणला की तो शरणच. तो कारतलब खान कुठला आहे माहितीये? उझबेकिस्तान, म्हणजे आताच्या ताशकंद रशियाचा आहे. तो पराभूत केला महाराजांनी. दिलेर खान अफगाणिस्तानचा आहे, पराभव. बेहलोल खान पठाण, सिकंदर चिदर खान पठाण अबिसिनियन्स आहेत, पराभूत. इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज, डच पराभूत. 17व्या शतकातले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सेनापती आहेत छत्रपती शिवाजी महाराज. शौर्यगाथा किती महाराजांच्या. त्या स्वराज्याला त्यांनी स्वराज्यात परावर्तित केले. मातीसाठी मारणाऱ्यांची पिढी तयार केली. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 9 वर्ष हा दख्खन लढत राहिला, झुंजत राहिला. दख्खन घ्यायला लावता औरंगजेब. स्वतःला काढण्यापुरती 3.5 हात जमीन घेऊन अखेरचा इथंच शांत झाला आणि इतिहासानं नवा अध्याय लिहिला. जो महाराष्ट्राच्या नादाला लागतो त्याचा औरंगजेब होतो. इथलं सैन्य राजासाठी नव्हे, राज्यासाठी लढत होता. जिथपर्यंत मराठ्यांच्या घोड्यांच्या टपा गेल्या तिथपर्यंत हिंदुस्थानच्या सीमा तयार झाल्यात. महाराष्ट्र धर्म म्हणजे राष्ट्रकारण करणं, राष्ट्राचं नेतृत्व करणं. महाराजांनी ते ध्येय दिलंय आम्हाला. ते ध्येय आमच्या उद्याच्या पिढीला ते सांगा. आमची अडचण काय माहितीये? आमच्या पोरांमध्ये जिज्ञासाच राहिली नाही. पोरं आमची प्रश्नच विचारत नाही. प्रश्न न विचारायची 2 कारणं असतात. एक, सगळं येतंय, आणि 2, काहीच येत नाही. जिज्ञासा सगळ्यात महत्वाचा गुण आहे. सगळ्यात. मला कधी कधी बरं वाटतं, बरं झालं ते सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता. ते सफरचंद खाली पडलं, मग त्याला प्रश्न पडला सफरचंद खालीच का पडलं. मग त्यातनं गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. बरं झालं न्यूटनच बसला होता. त्या सफरचंदाच्या झाडाखाली आपल्यातला कोणी बसला असता तर काय प्रश्न पडला असता त्याला? बरं झालं मी असतानाच पडला. दुसरा प्रश्न, बरं झालं आणखी कुणी नाही, अकेले अकेले खाएंगे. आणि जर एखाद्याला प्रश्न पडलाच सफरचंद खालीच का पडलं, आणि त्यानं विचारलं वडिलांना, बाबा सफरचंद खाली का पडलं? बाबा म्हणणार, खाना मुकाट्यानं का डोक्याला ताप देतो, आई ते व्याप कमी आहेत का? संपला आमचा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखालीच. 12व्या वर्षी शहाजीराजांनी मासाहेबांनी सांगितलंय, राज्य उभा करा, स्वराज्य. ध्येय दिलं. हे ध्येय कशाच्या बळावर पूर्ण केलं? अबे खरे नावाचा एक फ्रेंच प्रवासी चौच्या कार्यालयात आला महाराजांच्या. त्याला राजापूरच्या बंदरात जायचं होतं. महाराजांचा परवाना घेतल्याशिवाय पुढे जाता येत नव्हतं. एक काळ असा होता, आम्हाला समुद्रात जायचं झालं पोर्तुगीजांचा परवाना लागायचा. महाराजांनी काळ असा बदलला, आता पोर्तुगीजांना समुद्रात जायचं झालं, महाराजांचा परवाना लागायचा. तो परवाना काढायला आलाय. पण परवाना काढायला आल्यावर त्यानं तिथल्या अधिकाऱ्याला प्रश्न विचारला, तुमच्या महाराजांचं सैन्य कमी, तुमच्या महाराजांकडे संपत्ती कमी, तुमच्या महाराजांचं सामर्थ्य कमी, तरी तुमचे महाराज प्रत्येक लढाईत यश मिळवतायत. कसं? कशाच्या जोरावर? तुमच्या महाराजांच्या यशाचं कारण काय? तसे महाराज म्हणाले, महाराजांचा अधिकारी म्हणाला, आमच्या महाराजांच्या यशाचं कारण एकच, अभ्यास, प्रचंड अभ्यास. माझ्या महाराजांचा सगळ्या क्षेत्रापर्यंतचा अभ्यास आहे. धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, तोंडपाठ आणि भूगोल जणू माझ्या राजांच्या नजरेत साठवलाय. अभ्यास हेच महाराजांच्या यशाचं कारण आहे. तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे ना, ज्या क्षेत्रात असाल, सखोल अभ्यास. या आंबेडकरनं दुसरा प्रश्न विचारला, पण तुमच्या महाराजांचं ध्येय काय आहे?
तुमच्या महाराजांचं स्वप्न काय, तुमच्या महाराजांची महत्वाकांक्षा काय? आणि महाराजांचा अधिकारी म्हणाला, आमच्या राजांचं स्वप्न, आमच्या राजांचं ध्येय, आमच्या राजांची महत्वाकांक्षा अहद तंजावर ते तहद पेशावर, सिंधू नदीपासून बंगालचा उपसागर अखंड स्वराज्य उभं करायचं आणि या स्वराज्यावर भगवा डौला आणि फडकावर ठेवायचा, हे माझ्या राजांचं ध्येय आहे. काय अफाट ध्येय आहे. अहद तंजावर तहद पेशावर अवघा मुलूक आपला. मला त्या महाराजांच्या ध्येयाच्या दिशेला जायचं आहे. महाराष्ट्रात धर्माची पताका फडकावर अवघा मुलूक आपला. महाराजांनी दिलेलं मातीवरचं नितांत प्रेम आम्हाला आमच्या काळजात घ्यायला हवं. मी नेहमी एक गोष्ट सांगतो. एक छोटस खेडेगाव होतं. त्या खेडेगावात एक आई आणि तिचा छोटासा मुलगा. एके दिवशी मुलगा शाळेतून घरी आला. आईला म्हणाला, आई मी उद्या जत्रेला जाणार आहे. मुलगा जत्रेला जाणार म्हटलं, आईच्या काळजात सर्र झालं. सर्र एवढ्यासाठी झालं की मुलगा जत्रेला जाणार म्हणजे त्याच्या हातावर किमान 10 रुपयांची नोट तरी ठेवली पाहिजे. पण त्या माऊलीला काही कळेना. आपलं घर गरिबीचं, उराशी गरिबी घेऊन झोपतो आपण. पोराला जत्रेसाठी 10 रुपये द्यावे कुठून, ते आणावे कुठून, ती माऊली विचार करत राहिली. शेवटी उठली, दिवळीतलं खुरपा उचललं आणि दुसऱ्याच्या शेतात ती खुरपायला भांगलायला गेली. दिवसभर खुरपणं भांगलनं केलं. दिवसभर राब राबली. संध्याकाळी काबड कष्ट करून घरी आली. आता आनंदी होती. रोजगाराचे पैसे हातावर पडले होते. तिला वाटत होतं आता पोराला जत्रेसाठी 10 रुपयाची नोट देता येईल. पोरग शाळेतून घरी आलं. आईला म्हणाल, आई मी संध्याकाळी लवकर झोपतो, मला पहाटे लवकर उठव, लवकर जत्रेला जायचंय. मुलगा झोपी गेला. पहाटे लवकर उठला. आईला उठवलं, आई लवकर भाकरी टाक, मी आंघोळ करून येतो. आई चुली पुढे गेली. हा आंघोळीला गेला. आईनं लालबुंद फुललेल्या निखाऱ्यावर भाकरी भाजायला सुरुवात केली. त्याच लालबुंद निखाऱ्यावर तिनं दुधाचं पातेलं ठेवलं. तोपर्यंत पोरगा आंघोळ करून परत आलं. ताटावर येऊन बसलं. आईला म्हणाल, आई लवकर वाढ, उशीर होतोय. आईनं लालबुंद फुललेल्या निखाऱ्यावरची भाकरी काढली, मोडली दुमडली पोराच्या थाळीत टाकली. तोपर्यंत पोराच्या रळी घुमली. आई लवकर वाढ, उशीर होतोय. आईनं इकडं तिकडं बघितलं. लालबुंद फुललेल्या निखाऱ्यावरचं दुधाचं पातेलं सुद्धा गरमागरम लालबुंद झालं होतं. उचलायला काहीतरी हवं होतं पण सापडत नव्हतं. पोराच्या रळी घुमत होती. आई लवकर. शेवटी आईनं विचार नाही केला. तशाच रिकाम्या बोटाने ते गरमागरम लालबुंद पातेलं उचललं. सर्र दिशे चटका बसला. कळ पार काळचा चैपेट करत गेली. डोळ्यातनं खळ दिशा सुरू सुटले. चटका सोसवेना. हात झटक्यात मागाले, पदरात गुंडाळले गेले. तोपर्यंत पोराच्या रळी घुमली. आई लवकर, उशीर होतोय. शेवटी आईनं भाजल्या बोटांचा विचार नाही केला. त्याच भाजल्या बोटांनी त्या गरमागरम लालबुंद पातेलं पुन्हा एकदा उचललं. पुन्हा एकदा सर्र दिशे चटका बसला. वेदवास सोसवेनात पण घट्ट धरलं पातेलं. पोराच्या थाळी दूध ओतलं. दूध ओतताना पोरानं बघितलं आईच्या डोळ्यातनं पाणी येत आहे. पोरग मान खाली घालून दुधात भाकरी कुस्करून निमूटपणे जेवायला लागलं. पोराचं जेवण झालं. पोरग जत्रेला निघालं. आईनं कुशीत घेतलं. डोक्यावरनं हात फिरवला. त्याला सांगितलं, नीट जा, नीट ये, फार वेळ थांबू नको, अंधार पडायच्यात घरी ये. काकोटीला ठेवलेली 10 रुपयाची नोट काढली, पोराच्या हातावर दिली. सांगितलं, काहीतरी खायचं, काहीतरी घ्यायचं, उपाशी राहू नकोस. पोरग 10 रुपयाची नोट घेऊन जत्रेत गेलं. दिवसभर जत्रेत रमलं. गरगर फिरणाऱ्या पाळण्या बघितले, जिलेबी बघितली, बताशी बघितली, खेळणी बघितली. हरकून गेलं, बहरून गेलं, आनंदून गेलं जत्रेत. संध्याकाळी अंधार पडायला लागला. पोरग घरी परतायला लागलं. आई दाराशी वाट बघत होती. पोरग लांबून येताना दिसलं. आईला हायसं वाटलं. लगबगीनं जवळ गेली. पोरला कुशीत घेतलं. डोक्यावरून हात फिरवला. त्याला विचारलं, काय काय बघितलं जत्रेत? पाळण्यात बसलास का? खेळणी घेतलीस का? भूक लागली असेल दिवसभर, रुपया म्हणून काय खाल्लंस का? तसं पोरगा आईच्या कुशीतनं बाजूला झालं. आईला म्हणाल, अगं धीर तर दर, सांगतो तरी. आई म्हणली, सांग ना लवकर, काय आणलंयस त्या 10 रुपयांचं? तसं पोरगा आईला म्हणाल, आई डोळे मीठ. आई म्हणली, का रे? नाही नाही, डोळे मीठ आली. आईने डोळे मिटले. हा मिटले डोळे. आता दाखव बघू, काय आणलेस त्या 10 रुपयांचं? तसं पोरगा आईला म्हणाल, आई डोळे मिट, नीट घट्ट उघडायचे नाहीत अजिबात. आई म्हणली, हो रे बाबा, मिटले डोळे घट्ट. आता दाखव बघू, काय आणलंयस त्या 10 रुपयांचं? आणि त्या 10 रुपयांचं काय आणलंय हे दाखवायला पोरानं खिशात हात घातला आणि खिशात नांडलेली 10 रुपयाची सांडशी काढली आणि आईच्या हातावर ठेवली. त्या सांडशीचा सहज स्पर्श त्या माऊलीला झाला आणि डोळ्यातनं खळ 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 अश्रू कळायला लागले. धन्य झाली कुस माझी, तुझ्यासारखं पोर या कुशीत जन्माला आलं. अरे दिवसभर जत्रेत फिरला असशील, गरगर फिरणारे पाळणे बघितले असशील, दिवसभर भूक लागली असेल, रुपया मोडून पोटाला काहीतरी खावंसं वाटलं असेल, पण पोरग दिवसभर जत्रेत उपास पोटी फिरत राहिलं. ते काळजात एक चटका घेऊन माझ्या आईच्या हाताला चटका बसलाय आणि आईच्या हाताला चटका बसू नये म्हणून ते येताना 10 रुपयाची सांडशी
ज्याला मी कैची पक्कड म्हणतो ते घेऊन आला. आमची पोरं काय करतायत? दुनियेच्या जत्रेत रमतायत नुसती. काहीच्या हाताला चटका बसू नये म्हणून काय करताय? कारण ज्या पोरांना आईच्या हाताला बसणाऱ्या चटक्यांची जाण असते, त्याच पोरांना मातीला बसणाऱ्या चटक्यांची जाण असते आणि त्याच पोरांना समाजाला बसणाऱ्या चटक्यांची जाण असते. छत्रपती शिवाजी महाराज असे होते ज्यांना आईच्या चटक्याची जाण होती, ज्यांना मातीच्या चटक्याचं भान होतं आणि ज्यांच्या ओठावर रयतेच्या प्रगतीचं गाण होतं. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा तो संस्कार, तो विचार आमच्या उरात रुजायला हवा, त्यावर आमची पावलं पडायला हवीत. तेव्हा महाराजांना अपेक्षित असणारं स्वराज्याचं सुराज्य इथं अवतरेल. आपल्या सगळ्यांना या शिवजन्मोत्सवाच्या मनस्वी शुभेच्छा देतो आणि सन्माननीय लिंबाजीराव जाधव की ज्यांच्यामुळं तुमच्यापर्यंत मला येता आलं, त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद.